पुढची बातमी पाहूयात। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील हे आज चौकशीला हजर राहणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे। दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत। 3 वेळा चौकशीला बोलावून देखील दिग्विजय पाटील हे गैरहजर राहिलेले होते आणि त्यामुळेच हा सवाल आता उपस्थित झालाय। जय पवारांचं लग्न आणि प्रकृतीचं कारण देत चौकशी ही पुढे ढकलण्यात आली होती। त्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। शीतल तेजवानीची आज कोठडी संपणार आहे आणि कोर्टात तिला हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आज दिग्विजय पाटील हे उपस्थित राहणार का असा सवाल आहे। याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, मागील काही दिवसांपासून हे प्रकरण आहे ते महाराष्ट्रभर गाजतंय आणि या प्रकरणात ज्यांची नावं येत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे। या प्रकरणातली जी अमेडिया कंपनी आहे, जी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांची भागीदारी या कंपनीत आहे। या प्रकरणातल्या दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी मागील 3 वेळा चौकशीसाठी बोलवलं, मात्र वेगवेगळी त्यांनी कारणं दिली आणि ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत। पहिलं कारण त्यांचं होतं की अजित पवारांचे पुत्र त्याचं लग्न होतं बहरीनमध्ये, त्यामुळे ते तिथे गेले होते आणि त्याच्यानंतर शनिवारी ते हजर राहणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र प्रकृतीचं कारण देत ते हजर राहिले नाहीत आणि आज हजर राहणार त्यांनी पोलिसांना सांगितले। मात्र आज तरी ते हजर राहतात का हे पाहावं लागणार आहे किंवा ते चौकशीपासून दूर पळतात का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण शीतल तेजवानी असू देत किंवा सूर्यकांत येवले या प्रकरणातले जेवढे ज्यांचे जे आरोपी आहेत किंवा ज्यांच्या यांच्यावर कारवाई किंवा आरोप आहेत त्यांची पुणे पोलिसांकडनं बोलवून चौकशी केली जाते। एवढंच नाही तर वतनदारांची देखील चौकशी केली जात आहे, त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत। मात्र दिग्विजय पाटील 2-3 वेळा हजर राहिले नाही, त्यांची काही हजर न राहण्याची वेगळी कारणं आहेत का हे पण बघावं लागणार आहे। जर ते आज हजर राहतील तर पोलिसांकडनं त्यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे। बरोबर आहे। त्यामुळे आज दिग्विजय पाटील हे चौकशीसाठी हजर राहतात का हे पाहावं लागेल। धन्यवाद शिवानी या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।